हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, जीवनशैली जसजशी बदलत चालली आहे तसतशा अनेक प्रकारची जी दुखणी आहेत सध्या डोकं वर काढतायत. वय कुठलं पण असू दे, स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, गुडघेदुखी, मणक्याचं दुखणं, संधिवात अशा अनेक गोष्टींनी सध्या अनेक जण ग्रस्त आहेत. मग कुठेतरी प्रश्न पडतो, यावरती उपचार काय? ऑपरेशन करावं लागेल की काय? या भीतीमुळे बरीच लोक या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्ही अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण याच सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला आजचा हा व्हिडिओ देणार आहे. या व्हिडिओमध्ये या सगळ्या दुखण्यांवरती कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता कसे उपचार करता येतील हेच या व्हिडिओमधनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या हृदयात अर्थातच दादरमध्ये चिकित्सा नी स्पाइन अँड मोर या क्लिनिकमध्ये आपण आलेलो आहोत. इथे आयुर्वेद, ॲक्युपंक्चर, त्याचबरोबर वेगवेगळ्या अशा पद्धतीनं कशाप्रकारे एखाद्या रुग्णाला या दुखण्यांपासून दूर करता येईल हे सगळं आपण पाहणार आहोत. ही ट्रीटमेंट कशी होते हे आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि यासाठीच मी त्या क्लिनिकमध्ये आली आहे. सो अजिबात मी वेळ वाया घालवत नाही, आपण एक्सप्लोअर करूया. आता हे जे क्लिनिक आहे ते नेमकं कुठे आहे तर माझ्या अगदी समोर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे आणि थेट त्याच्या अपोजिटला तुम्ही बघू शकता चिकित्सा नी स्पाइन अँड मोर हे तुम्हाला क्लिनिक दिसेल. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. लोकमत सखीमध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा सरांचं मी स्वागत करते. अर्थातच थँक्यू. आपण इथे आलेलो आहोत आणि चिकित्सा वेलनेसचे अगदी सर्वेसर्वा रमाकांत देवरुखकर सर आपल्या बरोबर आहेत. सर पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. खरं तर इथे आल्यानंतर एखाद्या चिकित्सालयात आपण जेव्हा जातो तेव्हाचा जो सिरियसनेस आहे तो अजिबात नाहीये. खूप छान, खूप मस्त, पेशंटला आल्यावरच बरं वाटेल बरोबर असं सगळं हा माहोल आहे सर. बरोबर, म्हणजे होमली वाटतंय. येस, खूप होमली, खूप मस्त वाटतंय. बरोबर सर, तुमचे अनेक पेशंट्स आहेत आणि आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि एकंदरीतच आपल्या क्लिनिकमध्ये काय काय होतं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. येस नक्कीच. येस थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. आपण पाहूया. येस. हा आपला वेटिंग एरिया आहे ओके. आणि इथे आपण आल्या समोरच तुम्ही पाहताय की आपल्याला आशीर्वाद द्यायला स्वतः महालक्ष्मीजी इथे विराजमान आहेत. येस. तर आपण या जंजिरे मॅडम आहेत आमच्या पेशंट. गुडघेदुखी, बसा बसा मॅडम. बस. गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीच्या त्रासाने बरेच दिवस त्रासलेल्या होत्या आणि त्या आत्ता आपल्याकडे आल्या. आपण त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे इथे. म्हणजे आपण असं तपासायला किंवा काही करायला आलो असं वाटत नाही. सगळी घरासारखं वाटते. खूप सगळा स्टाफ खूप चांगला आहे. म्हणजे आपण जगात अनेक ठिकाणी अनुभव घेतलेला असतो. अगदी महाराष्ट्रीयन आहेत, सगळे मराठी बोलत आहेत. सगळा स्टाफ चांगला आहे. आता माझ्या दोन्हींनी रिप्लेसमेंट झाल्यात, पण तरी काही झालं तर ॲक्युप्रेशर वगैरे वरून उपचार करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्यांनी इन्सिस्ट केलं तू कर हे, याने बरं वाटेल. आणि त्या अगदी छानपैकी ट्रीटमेंट घेत आहेत आणि बरं वाटतं. चेहऱ्यावरचा तो आनंद आणि ते जे समाधान आहे ना, मला प्रेक्षकांना पण सांगायचं एका छताखाली सगळं मिळतं. फिजिओ मिळतं, नंतर अगदी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मसाज, पोटली मसाज, अगदी ते रक्तमोक्षणपर्यंत. म्हणजे लहानपणी मी माझ्या आजोबांच्या त्या जळवा लावून ब्लड काढलेलं पाहिलं होतं. त्यानंतर हा माझा अनुभव. ग्रेट ग्रेट. सायली सुरेन नेगवेकर. मी पडले होते पाय दोनदा दिवाळीतनी, पण ते इथे आल्यापासून मला पुष्कळ फरक पडला. म्हणजे आडूचा मला फरक पुष्कळ जाणवला. त्यानंतर आम्हाला जो रेफरन्स दिला कशाळकर मॅडम आमच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांनी आम्हाला रेफरन्स दिला. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. त्यानंतर तिला खूपच फरक पडला आहे पायामध्ये. आणि ज्यांनी रेफरन्स दिला त्यांना तर इकडे उचलून आणलं होतं. अजिबात चालायला येत नव्हतं, अजिबात चालता येत नव्हतं त्यांना. उचलून आणलं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आपण अशी ओळख काढून मग इथे त्या आल्या. त्याच्यानंतर त्यांना एक चांगला आता रेफरन्स, म्हणजे चांगले चालतात, स्वतः त्या गृहिणी आहेत. मला ना माझा पाय खूप दुखत होते. मी आले होते ना जेव्हा, चालताच येत नव्हतं मला. आणि भरपूर मला सांधे दुखायचे वगैरे, सगळे हात वगैरे दुखायचे. भरपूर फरक पडला मला त्यांच्या ट्रीटमेंटने. ग्रेट ग्रेट. बोलिए. मैं मनमीत कौर गुजराल. And I'm not a new patient. I'm a very old patient of Dr. Devrukhkar. About 20-25 years back भी उन्होंने मेरा नेक प्रॉब्लम ठीक किया था और मुझे भी काफ़ी टाइम से स्काइटिका की प्रॉब्लम हो रही थी. एंड आई एम अ कीर्तनी, लाइक मैं गुरुद्वारे में भजन कीर्तन करती हूँ. या
तो मेरा प्रोग्राम्स होते रहते हैं, तो मेरे बहुत प्रॉब्लम हो गई थी, मैं बैठ नहीं पा रही थी। तो मेरे हस्बैंड ने मुझे कहा था अभी ड्यूरिंग रेनी सीज़न की तुम देवरुखकर डॉक्टर को दिखा लो, वो तो अभी थाने, आई यूज्ड टू गो टू थाने बिफोर, तो अभी तो इधर आ गई है, तो जाओ। तो मैंने बोला नहीं बारिश है, थोड़ा मैं इधर नज़दीकी कुछ देख लेती हूँ, बट आई रिपेंट नाउ कि मैंने वो 2 महीने भी गवाए, क्योंकि डॉक्टर साहब ने, और मेरा प्रोग्राम अचानक आ गया अक्टूबर में, जो लंदन से आते हैं हमारे जो सेंट है उनके साथ बैठ के मैं कीर्तन करती हूँ। तो आई केम ओवर, आई थिंक एंड ऑफ अक्टूबर में मैं आई थी डॉक्टर साहब, और उन्होंने, उनका डायग्नोसिस इतना परफेक्ट था कि मेरा कुछ आईटी बैंड में प्रॉब्लम है, कुछ है। एंड देन पूरा स्टाफ, आई टेल यू, स्टाफ का एक एक बंदा डॉक्टर साहब ने डायग्नोस किया, एंड आई वॉज इन द हैंड्स विद द स्टाफ। मैं तो सैल्यूट पूरे स्टाफ को भी करती हूँ, क्योंकि ऑल ऑफ देम हैव गॉट हीलिंग हैंड्स। डॉक्टर साहब का तो है ही है, बट अभी डॉक्टर साहब ने अपने ही और क्लोन्स बना दिए, मैं तो ऐसे सोचती हूँ, क्योंकि सब बहुत दिल से मतलब करते हैं कि भाई उनको ठीक करना है, वो चाहत से करते हैं। इट इज़ नॉट कि लाइक, इट्स जस्ट नॉट अ मनी मेकिंग बिजनेस दैट नॉर्मली डॉक्टर्स जो हम लोग फेस करते हैं। बट यार ईच वन एवरी, हमारी शाइना मैडम फिजियोथेरेपिस्ट, ऑल ऑफ देम, मुझे सबके नाम भी अच्छी तरह नहीं मालूम, सब डॉक्टर्स ऑल आर सो कोऑपरेटिव, और सबका डिसिप्लिन देख के मैं बहुत, और मैं तो एक्चुअली जब फर्स्ट डे आई थी, आई रिमेंबर मुझे इसके वाइब्स ही बहुत अच्छे लगे थे। आणि जसं मॅम सुद्धा म्हणाल्या की अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला मिळणार आहेत. आणि सर मला ही पण एक गोष्ट क्युरिओसिटी मला मनामध्ये निर्माण करणारी होती की आजकाल लाईफस्टाईल आपली बदलली आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये. आपलं चॅनल सुद्धा लोकमत सखी आहे, स्त्रियांमध्ये मोनोपॉजचा पिरियड असेल किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेस किंवा त्याच्यानंतर अशा अनेक जेव्हा ट्रीटमेंट घेतल्या जातात, अनेक प्रकारचे सांधेदुखी, मणक्याचे प्रॉब्लेम्स खूप होत असतात. मग कसा तुमच्याकडे अनुभव आहे, कितपत त्या प्रकारे नाही, कसं सुद्धा? आहे की मी नेहमी सांगतो की स्त्रिया आहेत ना, पहिल्यांदा घरच्यांचं पाहणार, मग स्वतःकडे पाहणार. त्यात नेहमी दुर्लक्ष करतात. नाही जाऊ दे, आज नको, उद्या परवा, असं करत करत ते टाळत असतात आपली दुखणी. आणि अगदी एखाद दिवशी उठताच येत नाही आपल्याला, चालताच येत नाही, तेव्हा मग ते डॉक्टरला किंवा घरच्यांना सांगणार की आता मला कुठेतरी दाखवा. तर ते नेहमी मला सांगायचं की लवकरात लवकर उपचार करणं, जेव्हा तुम्हाला सुरुवात होते दुखण्याची तेव्हा सुरुवात करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ना की डिले करणं. आणि मग योग्य ठिकाण शोधणं की आपल्याला कुठे, चमत्कार कुठेच नाही आहेत. सगळ्यांना तर वाटत असेल की आपल्याला चमत्कार याच्याकडे गेलं की एका दिवसात बरं वाटेल, 2 दिवसात बरं वाटेल. तसं नसतं, बरेच दिवसाचं दुखणं असतं. त्यामुळे तेवढा वेळ आपल्याला रिकव्हरीला देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात जो 35पासून तो 50चा जो काळ आहे स्त्रियांचा, हा खूप इम्पॉर्टंट आहे, जिथे त्यांनी स्वतःकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे. हां, जिथे आपल्या शरीरामधली झीज होत असते, आपले हॉर्मोन्स बदलत असतात, मेनोपॉजमध्ये खूप काही गोष्टी होत असतात शरीरात, त्याकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे. तिथे तुम्ही जिंकलात तर पुढची लढाई मग काहीच नाही. मग पुढची 50ची नंतरची तुमचं आयुष्य खूप छान होऊ शकतं. खरं आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारची दुखणे असली की ऑपरेशन होईल की काय ह्याच्यानी खूप वेगळी भीती वाटते, आणि मग दुखणं अंगावर काढलं जातं. बरोबर. पण मला असं वाटतं हे जे समाधान आहे सगळ्यांचं, आणि ज्या प्रकारे मॅम पण भरभरून बोलल्या की एक मिरॅकल होऊ शकतं. मिरेकल मेरे साथ तो मैजिक ही हुआ एक्चुअली. मैं कभी सोच भी नहीं सकती थी अचानक प्रोग्राम आ जाएगा अक्टूबर में, और विद इन 15 डेज डॉक्टर से अपने मेरे को स्टेज पे बिठा दिया. मतलब मैं बिल में जो 5 मिनट भी नहीं बैठ पा रही थी, मुझे इतना वो झंझनाहट हो रही थी पैर पे, लेकिन मैं तो कीर्तन में 3-3 घंटे स्टेज पे बैठी फॉर 10 डेज इन मुंबई. हा सुद्धा एक प्रश्न आहे. जसं आता इथे वेगवेगळ्या वयोगटातले आहेत, आजच्या एकंदरीत सगळ्या जनरेशनकडे बघता असं वाटतंय का की म्हातारपण थोडं लवकर येत आहे, कमी वयामध्ये हे सगळी दुखणी जास्त? हो, नक्कीच. असे पण पेशंट येतात का, म्हणजे साधारण 25 नंतर? 25 नाही, 15 वर्षापासून हल्ली दुखणी सुरू झाली आहेत. 15 वर्षी मुलांना गुडघेदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क असे सगळे प्रकार व्हायला लागलेत. 15-17 वर्षाची मुलं आपल्याकडे यायला लागलेत. म्हणजे विचार करा की आत्ता मुलांना कुठलाही व्यायाम नाही आहे, मैदानी खेळ नाही आहेत, सगळं काही कॉम्प्युटरवर बैठक, गेम्स. त्यामुळे शरीर यष्टी, शरीर मिळवणं हे राहिलंच नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी मैदानी खेळ, आणि जन्मापासून जे मातेला आणि बाळाला जे मसाज दिला जायचा पूर्वी, तो साधारणतः महिन्यापर्यंत दिला जातो, त्यानंतर दिला जात नाही हल्ली. किंवा काही डॉक्टर सांगतात की करूच नका. तर ते न करता तो जो मसाज आहे तो जरा मुलांना 2 वर्ष 3 वर्षापर्यंत तरी त्या बाळाला मिळाला तर त्याला जास्त त्याचं शरीर बळकट होऊ शकतं.
आणि त्यामध्ये एक ताकद आहे मसाजमध्ये. आपले सेल्स, आपल्या पेशी रिज्युनेट होतात, आपले स्नायूंची चांगली वाढ होते, बोन्सची चांगली वाढ होते आणि मग ती मुलं पुढे आणखी चांगली दृष्टपुष्ट राहू शकतात. तर त्यामुळे वय आता म्हणजे आमच्याकडे पूर्वी जे गुडघेदुखी कंबरदुखीचे पेशंट यायचे ते 60चे असायचे. आज 15 वर्षापासून 25 वर्षापासून 35 मध्ये स्त्रिया मॅक्झिमम यायला लागल्या. तर ही वाईट गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट नाही. ज्या दिवशी आमच्या क्लिनिकमध्ये एकही पेशंट येणार नाही गुडघेदुखीचं त्या दिवशी म्हणे की खरा बदल झाला आहे. खरी गोष्ट आहे सर. आणि अर्थातच हे खूप सुंदर विश्व तुम्ही उभारलेलं आहे आणि मला जाणून घ्यायचं की वेगवेगळ्या आपल्या या खजिन्यांमध्ये काय काय आहे. नक्कीच. सो आपण ते सुद्धा पुढे पाहायचंय. तर आपण आता एक वेगळा, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की एक खजाना इथे, मिरॅकल इथे घडतं आणि इथेच आपण आलेलो आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर प्रिया आहेत. तुमचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. तर आपण काय म्हणजे या सगळ्या कंपार्टमेंटमध्ये नेमकं काय काय घडतं? आपल्याबरोबर मावशी पण आहेत. हां, आपले पेशंट आहे ज्यांना दोन्ही गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे है ना, आणि त्यांच्या राईट गुडघ्याला थोडासा वाक पण आला आहे. तर आज आपण त्यांना आता इथे नी DC लावतोय. ही नी डिकम्प्रेशन मशीन याला म्हणतात. तर साधारणतः जेव्हा वाक येतो किंवा गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम येतो याचा अर्थ की त्या गुडघ्यांच्या जॉईंटमध्ये स्पेस रिडक्शन होतं किंवा कुठेतरी अलाइनमेंट चेंज होतं. तर आपण ह्या नी DCनी काय करतो की त्याला ट्रॅक्शन देतो है ना. तर त्या गुडघ्याला आपण याला ट्रॅक्शन देऊन तिथे स्पेस थोडी क्रिएट करतो जेणेकरून त्याचं अलाइनमेंट पण चेंज होतं, त्याची स्पेस पण थोडी वाढते है ना. ते वाढल्यामुळे तर इन्फ्लॅमेशन कमी होतं, पेन कमी होतं. तर त्याप्रमाणे मग आपण हेल्प करतो. ठीक आहे मॅडम, तुम्ही थोडं मागे सरकून बसा. अजून थोडं मागे सरकता येईल तुम्हाला. सरळ. बघा आता आपण आपण नीला आता इथे फिक्स केलं आहे. तर आपण काय करतो की हे दोन्ही बेल्ट गुडघ्यांच्या वर आणि खाली लावतो जेणेकरून ते फिक्स होतील. आणि आता आपण इथे सुरू करणार आहे. तर तुम्हाला इथे दिसेल आहे बघा, इथे आपल्याकडे सगळे ऑप्शन्स असतात. आता आपण पहिले डिफॉर्मिटीकडे जाणार आहे. तर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे डिफॉर्मिटी तुम्हाला इथे शो होईल. ही नॉक नी म्हणजे वॅल्गस डिफॉर्मिटी असते. ही नॉर्मल नी आहे, पण याचं जर स्पेस रिडक्शन झालं तर याला पण आपण ट्रॅक्शन देऊन इथे स्पेस क्रिएट करू शकतो. ही वॅरस डिफॉर्मिटी, याला बो लेग्स पण म्हणतात. आता आपल्या ह्या पेशंटचं ही डिफॉर्मिटी झाली आहे, वॅरस डिफॉर्मिटी. तर आता आपण त्यांच्या राईट लेगला स्ट्रेट करणार आहे, असं स्ट्रेट करून आणि मग ट्रॅक्शन देणार आहे. ठीक आहे. तर आता आपण तिथे बघा ते चेंज आपण करणार त्यांच्या. बघा तो जो पायाला असा वाक होता त्याला आपण असा स्ट्रेट केलाय आणि आता स्ट्रेट करून आपण त्याला ट्रॅक्शन देणार. इथे हळूहळू ते असं खेचेल आहे आणि आतून त्या जॉईंटला ट्रॅक्शन होऊन ते खेचेल आणि होल्ड करेल आणि मग परत रेस्ट पोझिशनवर येईल. साधारण किती वेळ सिटिंग घ्यायला लागते यासाठी? आपण कंटिन्युअस सिटिंग देतो. आता कंडिशनवर डिपेंड करतं की त्यांची किती डिफॉर्मिटी आहे किंवा कोणतं ग्रेड आहे ते नीवर, कोणत्या ग्रेडमध्ये आहे ते. तर त्याप्रमाणे आपण साधारणतः कंटिन्युएशनमध्ये पेशंटला नी DC देतो आणि 2 ते 3 सेशनमध्ये पेशंटला पण त्याचा डिफरन्स कळून येतं असं आहे. आणि जर काही पेशंटला एका सेटिंगमध्ये पण ते गुडघा त्यांचा खूप लाईट फील होतो. आता ना माझ्याकडे हे बरेच त्यांनी वेपन्स असे आणून दिले, तसं मी म्हणेन. वेगवेगळे हे लाकडाचे आहेत, आय गेस इफ आय नॉट रॉंग. हां राईट. आणि हे फिजिओथेरपीमध्ये वापरलं जातं. हां, ही मेन आपली थायलंडची टेक्निक आहे ज्याला टोक्सेन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात जे वेगवेगळ्या बॉडी पार्टसाठी आपण यूज करतो. तर आपले हे टोक्सेनचे टूल्स आहेत. ही थायलंडची टेक्निक आहे आणि हा लाकूड खूप दुर्मिळ आहे, आता हा मिळत नाही. तर आपण याच्याने पेशंटचं ट्रीटमेंट करणार आहे.
तर तुम्ही बघितलं असेल हे लाकूड आहे पण तरी ते त्याला थोडं मेटॅलिक साऊंड येत आहे, तर त्याचं साऊंड खूप वेगळं आहे. तसंच आपल्याकडे अजून वेगवेगळे टूल्स आहेत, जसं हे फ्लॅट टूल आहे. हे पण आपण मोस्टली बोन सेटिंगसाठी आणि मसल्सला रिलीज करायसाठी म्हणून आपण यूज करतो. तसेच हे वेगवेगळे शेप्स आहेत जे आपण वेगवेगळ्या बॉडी पार्टसाठी यूज करतो. हे पण एक आहे जे आपण असं ठेवून स्पाईनसाठी पण आपण यूज करू शकतो. सोबतच आपल्याकडे हे ग्वाशाचं टूल आहे, ज्याच्याने आपण ग्वाशा करतो, जे स्टिफ मसल्स आहे त्याला आपण रिलीज करतो. आणि सेम ह्याला हे बुद्धा नेल आहे, हे पण आपण स्टिफ मसल्सवर यूज करून त्याला रिलीज करतो. सो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स बघतोय. स्पाईनची सुद्धा इथे मशीन आहे. माझ्याबरोबर डॉक्टर शनाया आहेत. लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. काय नेमकी ही कशा प्रकारे मशीन वर्क करते? ये स्पाइन डिकम्प्रेशन मशीन है. यहाँ पे उसकी सेटिंग्स यहाँ से होती है. बेसिकली जिनको भी लंबर स्पॉन्डिलिसिस है, डिस्क कंप्रेशन है, तो बेसिकली ये डिकम्प्रेस करती है, ट्रैक्शन देती है और वहाँ पे होल्ड करती है फॉर फ्यू मिनट्स, सो दैट वहाँ पे से जो भी नर्व कंप्रेस हो रहा है वो रिलीज हो जाए वहाँ से. साइटिका है, वो सारे पेशेंट्स को हम देते हैं. सो आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघूया आता. ओके, येस प्लीज कम. जो भी लेवल की प्रॉब्लम है, जैसे L1 L2 से लेके L5 S1 तक सेटिंग्स हो सकती है यहाँ पे. जहाँ के जो एरिया पे जो लेवल पे प्रॉब्लम है वो लेवल सेट करके, जैसे L4 L5 है, जैसे L1 L2 लेवल है, तो वो यहाँ पे एंगल सेट हो जाएगा. और यहाँ पे वेट सेट कर सकते हैं, यहाँ पे ट्रीटमेंट वेट सेट कर सकते हैं. साइकिल्स है, नंबर ऑफ साइकिल्स और होल्ड टाइम. सो बेसिकली वो एंगल में 20 सेकेंड्स होल्ड रहता है डिकम्प्रेशन के लिए. जैसे ये आगे मूव कर रहा है, पीछे मूव कर रहा है, अब ये रिलैक्स कर रहा है, अब ये वापस ट्रैक्शन दे रहा है, और जैसे हमने वहाँ पे 20 सेकेंड्स होल्ड रखा है, अब ये होल्ड होगा फॉर 20 सेकेंड्स. आपको स्ट्रेच फील हो रहा है? इनके स्पाइन पे अभी उनको स्ट्रेच फील होगा. सस्टेन स्ट्रेच से बेसिकली इनके मसल्स जो है वो उस टाइम पे उस जगह पे जैसे होल्ड करके रखते हैं स्पाइन को, तो डिस्क भी डिकम्प्रेस होती है, नर्व भी रिलीज़ होती है. सो बेसिकली हम मैनुअल ट्रैक्शन भी देते हैं, बट अपार्ट फ्रॉम दैट वी हैव दिस कंप्यूटराइज्ड वर्जन विच इज़ वेरी एडवांस्ड. तो इसमें अलग अलग सेटिंग्स है डिकम्प्रेशन के. लंबार, सर्वाइकल, जो भी प्रॉब्लम है, जैसे सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस होते हैं उसके भी लेवल्स है हमारे पास. लंबार स्पॉन्डिलिसिस है, डिस्क बल्ज जो होता है, डिकम्प्रेशन होता है, साइटिका होता है, वो सबके हमारे पास लेवल्स है. थोरैसिक लेवल्स है सबके हैं. तो ये एंगल हम सेटिंग में सुपाइन और प्रोन में एंगल है, सीधा लेट के, उल्टा लेट के, जैसे भी पेशेंट की कंडीशन है उस हिसाब से डिकम्प्रेशन होता है. अलग अलग लेवल्स है, L1 L2 से लेके L5 S1 तक लंबार के लेवल्स है, और हमारे पास सर्वाइकल के भी लेवल्स है. तो जब भी सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस होता है, रेडिएटिंग पेन है, आर्म में रेडिएटिंग पेन है, जिसको ज़्यादा टाइम तक बैठे हैं, ये सारे मसल्स स्टिफ हो जाते हैं जिसकी वजह से नर्व कंप्रेस होती है, तो उसके लिए भी ट्रैक्शन देते हैं, डिकम्प्रेशन देते हैं, सो दैट ये उनको रेडिएटिंग पेन है वो कम हो जाए. और बैक पेन के लिए भी, जिनके लिए ज़्यादा टाइम बैठना होता है, या ऑफिस में जो ज़्यादा टाइम 8 आवर्स 10 आवर्स कंटिन्यूसली बैठते हैं, तो उनके बैक मसल्स बहुत स्टिफ हो जाते हैं. तो उनके लिए भी, अगर उनको लंबार स्पॉन्डिलिसिस है, नर्व ट्रैप हो रही है, साइटिका है उनको, तो उनके लिए भी लेवल्स है, अलग अलग लेवल्स है जो हम सेट करते हैं, और एक एंगल में पोजिशनिंग हो जाती है. उसके बाद में वो डिकम्प्रेशन होता है, उनको वो एरिया में होल्ड करके रखते हैं फॉर 20 सेकेंड्स 30 सेकेंड्स जितना भी रिक्वायर्ड है. तो वो होल्डिंग पोजिशन में नर्व रिलॅक्स हो जाती है. तर मी तुम्हाला आमच्या जी टीम आहे त्यांची ओळख करून देतो. आमचं जो फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे चिकित्साचं, त्यामध्ये ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत आमच्या ते खूप सिनियर आहेत.
जसं शनाया मॅडम आहेत, त्या ऑर्थो आणि स्पोर्ट्समध्ये त्यांनी मास्टर्स केलेलं आहे आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे त्यांचा. ऑलिम्पिकसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या फिजिओ आपल्याकडे इथे आहेत सर्व्हिस द्यायला. त्यानंतर प्रिया मॅडम आहेत, त्यासुद्धा ऑर्थोमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. अशा या दोन्ही सिनियर फिजिओज आपल्याकडे आहेत, ज्याचा फायदा आमच्या पेशंट्सना नेहमी मिळत असतो त्यांच्या नॉलेजचा. त्यामुळे मला अभिमान आहे की अशी आमची एक एक्सपर्ट टीम आमच्याकडे आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सर, इकडे येणारा प्रत्येक माणूस आनंदी होऊन जातो, यात काही शंका नाही. आणि मला असं वाटतं अजून बरेच आपल्याकडे पेशंट्स आहेत, आपण त्यांचं सुद्धा मत जाणून घ्यायचं आहे. हो, नक्कीच. आपल्याकडे आता बरेचसे पेशंट आहेत, त्यांना वेगवेगळी दुखणी आहेत. काही अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, त्याच्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट्स आहेत, स्लिप डिस्कचे पेशंट आहेत, वेगवेगळ्या वयोगटातले पेशंट्स आहेत. आणि बरेचसे पेशंट असे आहेत की ज्यांना ऑपरेशनला जायचं नव्हतं आणि ते इथे आलेले आहेत. तर आपण विचारूया त्यांना कसं वाटतं. तुम्हीच विचारा. सर, नमस्ते. लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, काय कसली ट्रीटमेंट तुम्ही घेतली आहे, कसा अनुभव? एकोलॉजिकल स्पॉन्डिलायटिस कसा अनुभव तुमचा? चांगला आहे एकदम अगदी. काही त्रास नाही आता, खरी म्हणजे मध्ये गॅप आली तरी त्रास होत नाही. राईट. साधारणतः किती वर्षापूर्वी तुम्ही आला होता? 2012. म्हणजे किती वर्ष झाली आता? जवळजवळ 13-14 वर्ष पूर्वी ते आपल्याकडे आले होते. आले तेव्हा ते पूर्णपणे वाकून चालत होते, कम्प्लीट अशा पद्धतीने वाकून चालायचे. रिक्षात बसू शकत नव्हते. सांगा. बस नाही, रिक्षा नाही, पुरं शूटिंग पेन कम्प्लीट. आणि बसल्यानंतर उठल्यानं अगदी हळू म्हाताऱ्यासारखं ते उठायचं असं होतं. आता एकदम विदाउट सपोर्ट ताट बसलेत बघा तुम्ही, अगदी लूज व्यवस्थित आहे. त्यांनी जॉब कंप्लीट केला, त्यांचं नोकरी पूर्ण केली, रिटायर्ड झाले. कधी रिटायर्ड झाले? 8 वर्षापूर्वी. म्हणजे सक्सेसफुली जॉब कंप्लीट केला, ट्रीटमेंट घेतली. आता फक्त फॉलोअपसाठी ते येतात, मेंटेन राहण्यासाठी. आणि हा जो आजार आहे याला अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात. म्हणजे बांबू स्पाईन, म्हणजे आपले जे मणके आहेत त्याची जी मुवमेंट होत असते सारखी. आपण आपण आता मागे बघायचं तर आपण मागे बघू शकतोय किंवा वाकू शकतो, असं करू शकतो, साईडला जाऊ शकतो. हे पेशंटनं जर मागे बघायचं असेल तर त्यांना असं बघावं लागतं. ते वळू नाही शकत किंवा वाकू नाही शकत आणि पूर्णपणे असे बेंड झालेले असतात स्पाईन. आणि अतिशय दुर्धर आणि कष्ट, म्हणजे खूप पेनफुल आजार आहे हा बरा होत नाही जगात कुठेच. तर हे एक मोठं उदाहरण आहे की अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिसचं पेशंट 12-13 वर्ष सक्सेसफुली या ट्रीटमेंटमध्ये त्यांना खूप फायदा झाला आहे. त्यांचं पेन गेलं आहे, पोश्चर टेक झालं आहे, आयुष्य त्यांचं अगदी खूप छानपैकी चाललेलं आहे. तर हे एक मोठं उदाहरण आत्ता आणि असे आपल्याकडे आज समोर दिसतंय. तर काय सांगाल तुम्ही? सांगायचं म्हणजे ते ट्रीटमेंट सांगतील तसे त्याचं म्हणजे चिकाटी पाहिजे, फॉलोअप करणं वगैरे. मध्ये सोडून नाही देता कामा नये. सोडलं की ते परत रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये परत बॉडी रिजिड होण्याचे चान्सेस असतात. आणि मला असं वाटतं की ही इकडची खासियत आहे या सगळ्याच ट्रीटमेंटची. आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट प्रत्येकाला दिल्या जातात की जी भीती मनामध्ये ऑपरेशनची आहे ती कुठेतरी सगळ्यांचीच निघून गेली असं मला वाटतं. आणि डॉक्टर, मला असं वाटतं हे खूप म्हणजे ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे खरंच खूप आनंद आहे हे सगळं पाहताना, ऐकताना, की आपण जे काय काम करतोय ते हे यश म्हणजे आमच्या सगळ्यांच्या हाताला, आमच्या डॉक्टर्स, आमचे थेरपिस्ट सगळ्यांच्या हाताला जे यश आहे ते मिळतं आहे हे पाहून खूप बरं वाटतं. येस. आता आपण इतर पण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत त्या उपचार पद्धती पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला असंच आमच्याबरोबर जोडलेलं राहायचं आहे. तर आपण आता यांच्या पंचकर्म जिथे केलं जातं त्या रूममध्ये आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर डॉक्टर मितोशी आहेत. लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो बेसिकली पंचकर्म म्हटलं की ते खूप ॲस्थेटिकली खूप छान वाटत असतं. नेमकं ते काय आहे, इथे काय काय केलं जातं ते आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मितुशी आहे. सो जसं इंट्रोड्यूस करतानाच मॅम बोलले की पंचकर्म हे बाहेरच्या जगाला असं वाटतं की खूप ॲस्थेटिक आणि फक्त मसाज करणं एवढंच आहे.
बट आपलं जो आयुर्वेद आहे, जो आपलं जुनं शास्त्र आहे, तो आपला चिकित्सा नी स्पाईनमध्ये खूप प्रॉपर वेने आणि ऑथेंटिक वेने इकडे फॉलो केलं जातं. जसं की इकडे तुम्ही बघताय तर इकडे प्रॉपर ऑथेंटिक मसाज टेबल आहे. ओके, मग इकडे एक प्रॉपरली स्टीम मशीन आहे जिथे की आपण रुग्णांना आत बसवतो आणि मग इकडे वाफ दिले जातात. याने खूप मेजर इफेक्ट होतात पेशंट्सला आणि एक ऑथेंटिक जो आपण वाफेच्या मशीन्सचं यूज करतो. सो यात आपण पेशंट्सला आत बसवतो बेसिकली आणि इकडेपर्यंत आपण वाफ देतो. याने काय होतं की डीप टिश्यू लेवलपर्यंत पेशंटचं हिलिंग सेन्सेशन प्रॉपरली होतं. मग जर इकडे तुम्ही बघाल तर हा पंचकर्माचा बेड आहे ज्याच्यावर विविध प्रकारच्या उपचार होतात. जगाला एवढंच माहिती आहे की फक्त मसाज इज इक्वल टू पंचकर्मा, बट असं नाही आहे. आपल्या चिकित्सा नी स्पाईनमध्ये आपण विविध उपक्रम करतो, जसं की आहे स्नेहन स्वेदन. ओके, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर ऑइल मसाज करतो आणि मग बस्ती उपक्रम असतो ज्याच्यात विविध प्रकार आहे. जानू बस्ती, कटी बस्ती, मन्या बस्ती. सो आमच्याकडे खूप सारे पेशंट्स येतात जसं की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मग नी ऑस्टिओआर्थरायटिसचे येतात, मग लंबार स्पॉन्डिलायटिसचे येतात. तर आपण इकडे त्यांना बसवतो, उडीदाचं पीठ लावलं जातो पर्टिक्युलर रिजनवर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पेशंट आहे लंबार स्पॉन्डिलायटिसचा. सो आधी आपण त्यांना इकडे पूर्ण ऑइल मसाज करतो आणि मग लंबार स्पॉन्डिलायटिस म्हटल्यावर की जो कटी प्रदेश आहे म्हणजे जो कमरेचा भाग आहे तिकडे उडीदाचं पीठ लावून तेलाची धार सोडली जाते. सो तेवढं लोकल आपण काम करतो, उपचार करतो, जेणेकरून जे लंबार जो पार्ट आहे तो स्ट्रॉंग होतो आणि हिलिंग होतात. अशा प्रकारे आपल्याकडे इंटरनल बस्ती पण उपक्रम होतो ज्याला आयुर्वेदामध्ये योग बस्ती म्हटलंच गेलं आहे. बाहेरच्या जगात त्याला एनिमा म्हणतात, पण आयुर्वेदामध्ये त्याला बस्ती हा उपक्रम सांगितला आहे ज्याच्यात आपण आयुर्वेदिक औषधं, काढा, तेल वगैरे पेशंट्सना, रुग्णांना प्रवेश करतो. मग इकडे जर तुम्ही बघू शकाल तर हा आहे शिरोधाराचा पॉट, विच इज ऑथेंटिक तांब्याचा हा शिरोधाराचा पॉट आहे. सो हा बेसिकली आपण पेशंट्सना रिलॅक्सेशनसाठी पण यूज करतो आणि ॲट द सेम टाईम शिरोधारा हा खूप इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे इन आयुर्वेदा. तर आपल्याकडे बऱ्याच रुग्ण आर्थरायटिक चेंजेस किंवा जुन्या आजार घेऊन येतात जे एक मानसिक, शारीरिक तर थकवा असतोच, सोबत मानसिक थकवा पण असतो. सो हा शिरोधारा पॉटमध्ये आयुर्वेदिक तेलांचं इकडे धार सोडली जाते आणि ते पण फक्त जो आज्ञाचक्र आहे तिकडे आपण 20 मिनटं धार सोडतो, जेणेकरून आपण पेशंटच्या मानसिक याच्यावर बॅकग्राऊंडवर काम केलं तर लगेच आपल्याला फिजिकल गोष्टींवर पण खूप चांगला उपचार दिसतो. सो या प्रकारे आपल्याकडे प्रॉपर पंचकर्म रूम डेडिकेटेड आहे आणि ट्रीटमेंट सुरू असताना आपण माइल्ड म्युझिक पण चालूच असतो, ज्याचं आपण म्हणतो की संवाहन चिकित्सा. आता याच्यामध्ये आपण काय करतो की बॅकग्राऊंडमध्ये माइल्ड म्युझिक चालू असतो आणि आपले जे थेरपिस्ट आहेत ते विविध प्रकारे पेशंट्सना ते लोक संवाहन करतात, जेणेकरून एक पेशंट एक सबकॉन्शियस स्टेटमध्ये जातात, रिलॅक्स होतात आणि स्पायनल कॉर्डचं जो हिलिंग आहे या प्रकारे ते अजून बरं होतं. सो पंचकर्मा इज व्हेरी एसेन्शियल ट्रीटमेंट आणि आपण चिकित्सा नी स्पाईनमध्ये आयुर्वेदा, पंचकर्मा आणि चायनीज थेरपी या प्रकारे आपण कॉम्बिनेशन्स पेशंट्सना देतो. नमस्कार. आता हा जो उपक्रम इथे चालू आहे त्याला आयुर्वेदामध्ये पोटली स्वेद म्हणतात. सुश्रुत संहिता चिकित्सा स्थानमध्ये सांगितलं आहे पिंड स्वेदो भवेद तत्र बद्ध पिंडिको स्वेदा, म्हणजे की हा जो पोटली आहे त्यात विविध आयुर्वेदाच्या औषधं टाकले गेले आहेत आणि या आयुर्वेदाच्या औषधाने आपण पिंड स्वेद म्हणजे की पोटली मसाज करतोय, जेणेकरून हे रुग्ण जे आहे ते लंबार स्पॉन्डिलायटिससाठी आले आहेत. हा जो पोटली मसाज आहे त्याने त्यांच्या पूर्ण अंगाला स्ट्रेंथनिंग होणार आणि जे टाईट चिटकलेले मसल्स किंवा नर्व्स आहे ते पण ते लूजनिंग लूज होतील आणि मसल्सला ओव्हरऑल स्ट्रेंथ भेटणार आणि लंबार स्पॉन्डिलायटिस ठीक करायला पण ते हा उपक्रम खूप इम्पॉर्टंट आहे. सो इकडे आपण द्रव्य, वात कमी करणारे द्रव्य जसं की निर्गुंडी, सहचर, दशमूल अशा बऱ्याच द्रव्यांचा आपण इकडे पोटली बनवतो आणि अगदी आयुर्वेदिक ऑथेंटिक उपचाराने इथे पोटली मसाज केला जातो.
सो मी इकडे आले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मला इथे मशिनरीज दिसतात, म्हणजे खूप एक्साइटिंग पण आहेत, क्युरिओसिटी निर्माण करणाऱ्या पण आहे. सो मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या हातात पण एक वेगळी मशीन आहे, सो ही कशासाठी वापरली जाते, कुठल्या प्रकारच्या डिसीजना आपण ह्याच्यानी ट्रीट करतोय? तो ये शॉक वेव थेरेपी है. ओके. ये नॉब बेसिकली ये कांटेक्ट में रहता है पेशेंट्स के, और इसको जब स्टार्ट करते हैं तो ये इतना ज़्यादा प्रेशर देता है वो एरिया में, जो नॉर्मली अगर हम लोग मैनुअल रिलीज़ करते हैं, हाथ से रिलीज़ करते हैं, उससे भी अगर नहीं गया तो ये डीपर नॉट्स या मसल्स में डीपर जो भी होता है उसको वो ब्रेक कर सकता है. एडहेशंस होते हैं, नॉट्स होते हैं, वो उसको ब्रेक कर सकता है. अगर हील, काफ़ी लोगों को हील स्पर होता है, एक्स्ट्रा बोन ग्रोथ होता है, तो उसके लिए जितने भी लोग मेडिसिन और काफ़ी कुछ थेरेपी, ऑपरेशन वो सब करना पड़ता है. बट अगर ये शॉक वेव करेंगे कुछ सेशंस तो उनका वो स्पर भी चला जाता है, हील स्पर. सो बेसिकली इथे अजून मला बऱ्याच गोष्टी दिसतात. ह्याला मी चुकत नसेल तर कपिंग थेरेपी. तो हमारे पास कपिंग के बहुत सारे वेराइटीज़ है. जैसे ये फायर कपिंग है. बेसिकली ये फायर कपिंग को ये हीट ट्रैप करता है अंदर, तो हीट भी फील होगी, मसल्स रिलैक्स होते हैं. जैसे आप पता है हीटिंग से मसल्स रिलैक्स होते हैं, तो उससे ब्लड सर्कुलेशन भी इम्प्रूव होता है. अशा कुठल्या म्हणजे पर्टिक्युलर म्हणजे कारणासाठी आपण हे केलं जातं? बहुत ज़्यादा स्टिफनेस हो. ओके. बहुत ज़्यादा स्टिफनेस हो, बेसिकली जिमिंगला वगैरह जातात ते मसल उनके लिए कर सकते हैं. बहुत ज़्यादा स्टिफनेस है, जो जिम जाते हैं उनके लिए, ब्लड सर्कुलेशन कम है वो एरियाज़ के लिए करते हैं. तो एडहेशंस है टाइट, जिनको जो ब्रेक नहीं हो पाते उसके लिए ये डायनामिक कपिंग है. सिलिकॉन कप्स है, तो इसको अप्लाई करके इसे हम मसाज भी करते हैं. अच्छा. इससे तो ब्लड फ्लो इम्प्रूव होता है वो एरिया में. फिर हमारे पास अलग अलग वेराइटीज़ है. बैम्बू कप्स है. सो हे बेसिकली प्रत्येक कपचा जो प्रकार आहे तो वेगवेगळ्या कॉजला ट्रीट करतो. येस. ओके. ओके. सो खूप म्हणजे दिसायला पण ते खूप चांगलं ॲस्थेटिक आहे, पण त्याचे मला असं वाटतं फायदे सुद्धा तितकेच कमाल आहेत. आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या कपिंग थेरपीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. सो जे रेग्युलरली आपण एक्सरसाइज, हेवी एक्सरसाइज करत असतो किंवा जिमिंगला जातात, सो त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे काहीतरी मोठं व्हायचीच गरज नाही, पण त्यांच्यासाठी सुद्धा मसल रिलॅक्सेशनसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. मसल रिलैक्सेशन. और ये ऐसा कप है जिसको स्टार्ट करने से हीट भी फील होती है. इट गिव्स वाइब्रेशंस ऑल्सो. वाइब्रेशंस भी फील होते हैं, तो बेसिकली मसाज भी करता है, हीट भी देता है और ब्लड सर्कुलेशन भी इम्प्रूव करता है. तो इट हैज़ मल्टीपल बेनिफिट्स. ओके. ओके. अभी उल्टा. हाँ, तो ऐसा टाइटनेस. तो वी कीप इट फॉर फ्यू मिनट्स. उसके बाद में जब निकालते हैं तो बेसिकली इसमें ये होता है, हम जब कप अप्लाई करते हैं वैक्यूम क्रिएट होती है, और जैसे ही हम वो कप निकालते हैं तो आप देखोगे थोड़ा रेडनेस है, सडन ब्लड रश होता है वो एरिया में. और वो ब्लड रश की ज़रूरत होती है फॉर प्रॉपर हीलिंग. ब्लड सर्कुलेशन वो एरिया में होता है तो हीलिंग जल्दी होती है. तो बेसिकली जो भी एरिया में रिक्वायर्ड एरिया है वहाँ पे ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव करने के लिए और हीलिंग इम्प्रूव करने के लिए कप्स लगाते हैं. सो बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या कपिंग थेरपी आणि त्याचे काय काय प्रकार आहेत आणि कशा प्रकारे केलं जातं ते आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघितलंय. आता थोडं पुढे गेल्यावर डॉक्टर प्रिया आहेत माझ्याकडे आणि त्यांच्याकडे पण वेगवेगळे मला इक्विपमेंट्स दिसत आहेत. सो बेसिकली हे आपण कशाला वापरतो? तर हे जे आहे हे ISTM टूल्स आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स असतात. तर तुम्ही बघत असाल हे काही लांब आहेत है ना, आणि काही छोटे आहेत. हो, बघू शकता ना. तर हे हां, तर याला वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज करतो है ना. असं हे लार्ज एरियासाठी आहे. तर जिथे मसल स्टिफनेस आहे बेसिकली आपण तिथे याला यूज करतो, मसलला रिलॅक्स करायला, रिलीज करायला. आणि तसंच हे छोटे टूल्स पण आहे याच्यामध्ये, जसं फिंगर्स आहे, फिंगर्सच्या मध्ये है ना, तर ते आपण त्याच्यासाठी म्हणून हे एक छोटं टूल पण आपण यूज करतो. तसेच त्या प्रकारे आपल्याकडे वेगवेगळे टूल्स आहेत जे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर आपण यूज करतो. तर आपल्याकडे ग्वाशा थेरपी आता खूप प्रसिद्ध झालेली आहे, पण ग्वाशा थेरपी भारतामध्ये जेव्हा आणली तेव्हा ती मी आणलेली आहे पहिल्यांदा चायनामधून. जेव्हा चायनामध्ये आम्ही शिकायला गेलो 2002मध्ये, त्यावेळी ती पहिल्यांदा मी पाहिली तिथे, आणि मग ती इंडियामध्ये आणली आणि आम्ही इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये त्याचं प्रेझेंटेशन केलं. त्यात बऱ्याच देशातले लोक आपल्याकडे शिकून गेले, जर्मनी, रशिया, आणि मग त्यांनी काही टूल्स पण नेले. आज ग्वाशा सगळ्यांना माहीत झालं आहे.
पण पूर्वी हे जास्त माहीत नव्हतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स येतात. त्याच्यामध्ये हे जेड स्टोनचं एक टूल येतं, त्याने फेशियलसुद्धा केलं जातं. पण बॉडी पेनसाठी, वेगवेगळ्या आजारांसाठी, जॉईंट्स पेनसाठी घराघरामध्ये चायनामध्ये ही गोष्ट वापरली जाते. तर ही त्याचंच एक प्रगत प्रकार जे फिजिओथेरपीत वापरले जातं आहे त्यालामध्ये याला ISTM म्हणतात. हा ग्वाशाचाच प्रगत प्रकार आहे. तर हे ग्वाशामध्ये सुद्धा बरेचसे गोष्टी वापरल्या जातात. अशा प्रकारच्या बरं, गोष्टी वेगवेगळ्या असतात, पेन टूल्स एरियाजसाठी असतात. वापरलं हो, पेन एरियासाठी हे याला टॅपिंग करण्यासाठी असं वापरलं जातं. पकडू शकते. हो, येस. त्यानंतर हे घर्षणासाठी वापरलं जातं. पण हे बनतं कशापासून? हा ॲक्च्युली ॲनिमल्सपासून बनलं जातं, त्यांच्या हॉर्नपासून. ओके. हां, वेगवेगळ्या. आणि त्याच्यामध्ये का बनलं जातं चायनामध्ये, तर त्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टी असते. वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग प्रॉपर्टीज असतात प्रत्येक ॲनिमलच्या हॉर्न्समध्ये. म्हणजे बफेलोपासून ते काळविटापासून. पण ह्याच्यावर सगळी बंदी असल्यामुळे आपल्या देशात हे सगळं आपण चायनामध्ये अवेलेबल आहे. आणि मग तिथे हे वेगवेगळ्या टूल्स वापरले जातात. तर अशा प्रकारे ते असतं सगळं. या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत अशा. बघा, हे वेगवेगळे शेप्स आहेत. हे सगळं चीनमधून आपण आणलेलं आहे त्यावेळी. तसंच दुसरी एक ट्रीटमेंट आहे, त्याला आपण अमाटा रॉट म्हणतो. ही सुद्धा थायलंडमधनं आपण इंडियात पहिल्यांदा आणली आम्ही. आणि ही जी थेरपी आहे ही पूर्वीचे जे बौद्ध मॉन्क होते, साधू होते, ते टच नाही करायचे. कुणाला बरं करायचं असेल, हील करायचं असेल तर ते ह्याचा वापर करून, याला ते बुद्धा नेल म्हणतात, ओके, बुद्धाचं नख. आणि याने ते हिलिंग द्यायचे वेगवेगळ्या पार्टना. आणि त्याची पकडण्याची पद्धत पण वेगळी होतं. ज्या बौद्ध मॉन्कने हे शोधून काढलं त्यांच्या मुलीकडूनच आम्ही हे शिक्षण घेतलं डायरेक्टली. आणि मग आम्ही हे भारतामध्ये आता आणलेलं आहे. आणि याचा वापर आपण खूप छानपैकी करतो. याच्यासाठी ऑस्टिओआर्थरायटिससाठी, मणक्यांची दुखणी असोत, जॉईंट्सची दुखणी असोत, बऱ्याचशा दुखण्यावर याचा फायदा होतो. तर याने आपण हे अशा पद्धतीने घर्षण करत असतो. त्यासाठी काही ऑइंटमेंट्स वगैरे वापरले जातात आणि ते केलं जातं. त्याचा खूप छान फायदा होतो. तर अशा खूप प्राचीन उपचार पद्धती आहेत, त्याचा आपण वापर करतो. पण हल्ली आता ॲडव्हान्स मेथडसुद्धा आलेल्या आहेत, की जसं आता ही एक मशीन आहे, ही स्पाईनसाठी वापरली जाते. म्हणजे समजा पाठीच्या मणक्याच्या बाजूने आपण अशा प्रकारे हे प्रेशर दिलं तर मणके रिलॅक्स होतात, स्पायनल कॉर्ड रिलॅक्स होतो, पॅरास्पायनल मसल्स रिलॅक्स होतात आणि मग आपल्या पोश्चर सुधारतं आणि पेन कमी व्हायला मदत होते. नर्ववरचं जे इम्पिंजमेंट असतं ते सुद्धा कमी होते आणि त्याचा फायदा होतो. तशा आता या बऱ्याच मशीन आपल्याला पाहता येतात. दुसरं तो एक ग्वाशाचा प्रकार आहे. आता जसं मी तुम्हाला हे ग्वाशाच्या जुन्या पद्धती दाखवल्या या ट्रॅडिशनल, आता ग्वाशाचा फायदा झाल्यामुळे आता वेगवेगळ्या मशीन्स आता आल्यात. आता हे एक मशीन आहे, हे ऑटोमॅटिक मशीन आहे, हे डिजिटल आहे, यात व्हायब्रेशन आहे आणि प्लस ग्वाशा केलं जातं. तर आता सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आता आपल्याला हे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पूर्वी आपल्याकडे बांबूचे कप्स वापरणं, ग्वाशासाठी हे हॉर्न्स वापरणं असं असायचं. पण आता आपल्याला हे दिसतं आहे की ते हीट व्हायब्रेशन्स हे सुद्धा यात दिलं जातं आहे. डॉक्टर राम भोसले हे महात्मा गांधीजींचे डॉक्टर होते. त्यानंतर वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लॉर्ड, त्याच्यानंतर आपले राजा, लंडनचा राजा, इंग्लंडची राणी, त्याच्यानंतर अमेरिकेचे प्रेसिडेंट स्टॅलिन, अशा बऱ्याच लोकांना त्यांनी ट्रीट केलेलं आहे. त्यांनी जी उपचार पद्धती वेगवेगळ्या शोधून काढल्या, संवहन उपचार पद्धती, आणि ते काही टूल्स वापरायचे ते त्यांनी मला दिलेले आहेत. तर हे काही टूल्स आहेत ते वापरायचे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये. अशा प्रकारचे हे पहा आपल्याला दिसत आहेत. आणि हे सगळे औषधी ऊडपासून वापरले जाणारे हे टूल्स आहेत. हे पहा,
त्यानंतर अशा प्रकारे काही वस्तू आहेत ज्या त्या ट्रीटमेंटमध्ये वापरायचे, स्पाईनच्या बाजूने स्टिम्युलेट करण्यासाठी अशा प्रकारचे ते वस्तू वापरायचे. आणि हे स्पेशल वूड हिलिंगसाठी वापरले जाणारे वेगवेगळे काष्टचिकित्सा म्हणू आपण त्याला, ती ते करायचे. तशी ही सगळी वेगवेगळी हिमालयातून आणलेली त्यांनी ही सगळी काष्ट औषधी आहेत आणि त्याने ते संवहन मसाज करायचे. तर हे डॉक्टर राम भोसलेंनी हा मोठा एक ठेवा आपल्याला दिलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेवटी आपल्याला काय की पेशंटला बरं करायचं आहे आणि हे बरं करण्यासाठी या वेगवेगळ्या गोष्टी आत्ता ज्या अवेलेबल आहेत, ज्या पारंपरिक आहेत, ट्रॅडिशनल आहेत, प्रूव्हन आहेत, मॉडर्न जग आहे, टेक्नॉलॉजी वाढली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या मशीन्स आल्या आहेत, त्या सगळ्याचा एकत्रितपणे उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर ट्रीटमेंट देता येते आणि ते खूपच सुलभ झालं आहे. त्यामुळे आम्ही आयुर्वेदा, फिजिओथेरपी, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमधल्या ह्या गोष्टी, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, काही थायलंडमध्ये, जपानमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी, या सगळ्याचा फायदा आपण एकाच ठिकाणी कसा देता येईल आणि कसं ते आपण शिकून लवकरात लवकर पेशंटना बरं करता येईल यासाठी चिकित्सा सारखं झटत असतं आणि याचा फायदा नक्कीच होतो. इंटिग्रेट केल्यामुळे खूप चांगला फायदा होतो. सो आपण अख्ख्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार बघितलेले आहेत. आता ॲक्युपंक्चरचं इथे सेशन चालू आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर सर आहेत आणि सर आपल्याला आता ॲक्युपंक्चर कसं केलं जातं आणि ते सगळं सांगणार आहेत. ह्या ॲक्युपंक्चरच्या सुया आहेत बरं. आणि अगदी पातळ असतात, यातनं काही औषध जात नाही, पण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बिंदू आहेत बरं. आणि त्या बिंदूंमध्ये जर ब्लॉकेजेस आले तर आपण आजारी पडतो असं चिनी शास्त्र सांगतं. बरं. आणि हे शास्त्र अगदी खूप प्राचीन आहे, महाभारताच्या आधीपासून आहे, बरोबर. पण चिनी लोकांनी खूप जतन केलं, त्यामुळे ते चिनी शास्त्र असं जगापुढे आलं आहे. पण हे आत्ता आपण पाहूया की ह्या सुया आपण कशा लावतो. तर त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, त्यामुळे हा गुडघेदुखीसाठी अतिशय चांगली उपचार पद्धती आहे. बरं. मी आत्ता ही सुई इथे बघा, ही आता ही सगळे हे प्री-स्टरलाइज असते आणि हे अशा प्रकारे हे पॅकेट्स असतात. ही एवढी मोठी सुई आहे आणि ती आपण आता यांच्या गुडघ्यासाठी आपण आता लावणार आहोत. तर अशा प्रकारे इथे ही सुई इथे लावत आहोत आपण आणि पहा तुम्ही त्या पेशंटला कुठलाही वेदना नाही आहेत, काही नाही आहे. आपल्याला वाटतं सुया खूप दुखतात, पण तसं नसून सुया ह्या खूप हील करू शकतात. अशा प्रकारे आपण याला स्टिम्युलेशन देणार आहोत. हे बघा आता इथे आपण 2 पॉईंट्सनं जोडलेलं आहे आणि आपण ही मशीन आहे ती आता आपण चालू करणार आहोत. चालू आहे ही मशीन आहे, याने आपण स्टिम्युलेशन देणार आहोत. तर हा मी इथे स्टिम्युलेशन दिल्यानंतर तुम्ही पाहाल तिथे कशा प्रकारे तो स्नायू स्टिम्युलेट होत चालला आहे. हा तिथला फेशिया आता स्टिम्युलेट होईल आणि फेशिया स्टिम्युलेट झाल्यामुळे, फेशिया काम करायला लागल्यामुळे गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू चांगल्या पद्धतीने काम करायला लागतील. बोन्समध्ये सुद्धा फरक पडतो आहे आणि कारण आपण फेशियावर ट्रीटमेंट करतो आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं आहे की खूप उपयुक्त असं हे शास्त्र आहे आणि त्याचा उपयोग ॲक्युपंक्चरचा सगळ्यांनी खरोखर घेतला पाहिजे. अतिशय देणगी आहे ॲक्युपंक्चर ही आपल्याला मेडिकल जगतासाठी. तर आपण पाहिलं दिवसभर आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती कशा प्रकारे इथे होतात हे सगळं आपण प्रॅक्टिकली सुद्धा पाहिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन न करताही तुम्ही बरे होऊ शकता. तुमचं दुखणं अगदी क्युअर होऊ शकतं. हे आपण याची देही याची डोळा अगदी जे क्लायंट्स आहेत त्यांच्या तोंडून सुद्धा ऐकलेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या दुखण्यावरचं अगदी रामबाण उपाय पाहिजे असेल तर नक्की तुमच्या जवळच्या
क्लिनिकला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. चिकित्सा वेलनेस क्लिनिक हे ठाणे, पुणे, बोरिवली आणि दादर इथे आहे. ह्याचे सगळे डिटेल्स, पत्ता, नंबर हे तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाणार आहे. सो तुम्ही नक्की तिकडे जा आणि नक्की तुमच्या दुखण्यावरचं सोल्युशन शोधा. आणि बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.